Hello friends, good morning to all of you. I am Sunil Kokni speaking. Welcome to our YouTube channel Sunil Kokni CSVS from Chhatrapati Sambhaji Vidyalaya Shivnagar. In this video, we are going to see the explanation of the poem A Teenager's Prayer from 10th Standard English textbook. So, if you have not to subscribe our YouTube channel yet, please subscribe it and hit the bell icon to get our latest video updates. So, let's begin. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील ही जी पहिली कविता आहे अ टीनेजर्स प्रेयर आणि या कवितेचे एक्सप्लेनेशन या कवितेमध्ये आपण पाहणार आहोत. या कवितेत कवीला आपल्याला काय सांगायचं आहे, नेमका या कवितेचा आशय काय आहे ते आपण पाहूया. एका किशोरवयीन मुलाला किशोरवयीन आयुष्य कसं जगायचं आहे याबाबतच्या त्याच्या इच्छा कवी जे मॉर्स यांनी अ टीनेजर्स प्रेयर या कवितेत मांडलेल्या आहेत. या कवितेत कवी किशोरवयीन मुलाच्या भूमिकेतून बोलत आहेत. तो टीनेजर म्हणतो, भावी आयुष्याच्या योग्य मार्ग निवडण्याचा महत्त्वाचा निर्णय त्याला घ्यायचा आहे. म्हणजे आयुष्यात पुढे जाताना असे 2 मार्ग आहेत आणि ते 2 मार्ग यश आणि अपयश. एखादा मार्ग कदाचित आपल्याला यशाच्या मार्गाने घेऊन जाईल, तर चुकून एक दुसरा मार्ग हा पण आहे, तो म्हणजे अपयश. आणि हीच भीती त्याच्या मनात आहे. या ठिकाणी आपण बघूया, जो पहिला मार्ग आहे तो म्हणजे सक्सेस, म्हणजे यशाचा मार्ग, ज्या मार्गी आपण गेल्यावर आपण यशस्वी होणार. आणि दुसरा मार्ग म्हणजे डिस्ट्रेस, या ठिकाणी आपल्याला अपयश मिळेल, म्हणजे त्या ठिकाणी आपण यश मिळवू शकत नाही. आणि याची जाणीवसुद्धा त्याला आहे. या दोन्ही मार्गापैकी त्याला योग्य मार्ग निवडायचा आहे आणि योग्य मार्ग त्याला स्पष्ट दिसावा, योग्य निर्णय त्याला घेता यावा. म्हणून तो परमेश्वराला प्रार्थना करतो की माझे डोळे उघडे ठेव आणि मला योग्य मार्ग दाखव. अशी प्रार्थना तो किशोरवयीन आपल्या परमेश्वराला करतो. किशोरवयीन आयुष्यात सर्वोत्तम गुणांचा प्रकटीकरण व्हावं, मोहावर नियंत्रण ठेवता यावं, आरोग्यपूर्ण आयुष्य जगता यावं, अशा इच्छा त्यांनी व्यक्त केल्या. परमेश्वराच्या मार्गदर्शनामुळे आरोग्यदायी आणि सर्वोत्तम आयुष्य त्याला जगता यावं आणि अशा दुर्गुणांपासून तो मुक्त राहील असा त्याला ठामपणे विश्वास आहे. दिस इज शॉर्ट समरी इन इंग्लिश. द पोएम इज इन द फॉर्म ऑफ अ प्रेयर बाय अ टीनेजर. Teenage means the period of life in between 13 to 19 years of age. The speaker is a teenager. In this poem, a teenager prays to God to help him to take the right direction in life. Teenage is the critical period of life. The important decisions regarding life and career are made. The speaker is not sure about his ability to make the right choices. He knows the choice that he makes at this point in life will decide whether the future is going to be happy or distressed. He prays to God to make him strong and firm enough to avoid a temptation. After the teenage year, he will be satisfied when he looks back. He had lived the best teenage life with the constant support of God.
विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी साठी जी इंग्रजी विषयातील जी पहिली कविता आहे अ टीनेजर्स पेअर ती आपण बघणार आहोत. तुमच्यासमोर इंग्रजी विषयाचं टेक्स्टबुक असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पान नंबर 3 वर बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कवितेला सुरुवात करूया. You can see the first stanza, a teenager prayers. Each day bring new beginnings, decision I must make. I am the only one to choose the road that I will take. See here, each day bring new beginnings, decision I must make. म्हणजे या ठिकाणी कवी जे मोर्स यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे, प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येते आणि नवीन सुरुवातीला मला काही निर्णय घ्यायचे आहेत. न्यू बिगिनिंग्स याचा अर्थ तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एक नवी सुरुवात. अँड डिसिजन म्हणजे काय, काहीतरी निर्णय घेणे. डिसिजन आय मस्ट मेक. नेक्स्ट, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आणि या जगात मी एकटाच आहे. मला माझे निर्णय स्वतःला घ्यायचे आहेत. मी ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्यानं मला एकट्यालाच जायचं आहे. आय एम ओनली वन ऑफ चूज द रोड दॅट आय विल टेक. We going to the second stanza of the poem. You can see here, I can choose to take the road of life that lead to great success, or travel down the dark road that lead to great distress. तर विद्यार्थी मित्रांनो, I can choose to take the road of life that लीड्स टू ग्रेट सक्सेस. म्हणजे कवी या ठिकाणी असं म्हणतो, मी एक अशा मार्ग निवडू शकतो की मला त्या मार्गाने फक्त यश मिळेल. पण or travel down the darkened road that lead to great distress. पण कदाचित मला एखादा असा मार्ग सुद्धा मिळू शकतो की त्या रस्त्यानं मला अपयश सुद्धा मिळू शकतो. डार्कन रोड म्हणजे एक अंधारमय मार्ग. सो यू कॅन सी हिअर, ग्रेट सक्सेस म्हणजे ज्यावेळी आपण आयुष्य जगत असताना एका मोठ्या यशाची आपल्याला अपेक्षा असते, म्हणजे ग्रेट सक्सेस. देन आणि कदाचित यश न मिळता आपल्याला कधीतरी खूप मोठा त्राससुद्धा होतो. आपल्याला त्या ठिकाणी अपयश मिळतो, म्हणजे काय, ग्रेट डिस्ट्रेस म्हणजे मोठा त्राससुद्धा आपल्याला सहन करावा लागेल या ठिकाणी. नेक्स्ट स्टांजा, प्लीज open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. तर या ठिकाणी लक्षात घ्या, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. हे परमेश्वरा, हे देवा, कृपया माझे डोळे उघडे ठेव, कारण या जगात काय चाललंय ते मला बघायचे. बरं वाईट काय चाललंय ते सुद्धा मला निरीक्षण करून मला बघायचं आहे. या ठिकाणी शब्द बघा, लॉर्ड. लॉर्ड म्हणजे काय, परमेश्वर. अँड माय क्लिअरली सी म्हणजे मला स्पष्टपणे काहीतरी दिसणे. नेक्स्ट, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. कारण जे काही चाललंय ते मला माझ्या उघड्या डोळ्यांनी मला बघायचं आहे आणि ते पण चांगल्या पद्धतीनं बघायचं आहे. हे देवा, कृपा करून मला मदत कर. बरे वाईट निवडण्याची
शक्ती मला प्राप्त होऊ दे आणि माझ्यासाठी बेस्ट काय आहे ते मला मिळू दे. बघा या ठिकाणी कवी काय म्हणतोय, व्हॉट इज राईट म्हणजे खरा मार्ग कोणता आहे तो मला चांगल्या पद्धतीने निवडायचा आहे आणि तो खरा मार्ग निवडून ब्रिंग आउट द बेस्ट इन लाईफ आणि माझ्या जीवनात सर्वोत्तम काय आहे, माझ्यासाठी बेस्ट काय आहे ते मला मिळू दे. अशा पद्धतीनं जो टीनेजर आहे तो या ठिकाणी देवाला प्रार्थना करतोय. स्टांजा नंबर 4. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when a temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी लक्षात घ्या, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो म्हणजे हे देवा मला तू अशी एक शक्ती दे की मला नाही म्हणण्याची ताकद मला दे. कोणते माझ्या अंगी जे काय वाईट गुण येणार आहेत त्या वाईट गुणांचा मी नायनाट करण्याची शक्ती मला दे. नाही म्हणण्याची ताकद या ठिकाणी मला दे, असं तो कुमारवयीन देवाला प्रार्थना करतो. म्हणजे काय, से नो, नाही म्हणण्याची ताकद. नेक्स्ट, वेन अ टेम्पटेशन कम माय वे. या ठिकाणी अ टेम्पटेशनचा अर्थ आपण लक्षात घ्यायचा. टेम्पटेशन म्हणजे काय, अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड और रॉंग. म्हणजे टेम्पटेशन म्हणजे थोडक्यात काही गोष्टींचा आपल्याला मोह येतो. मोह दूर करणे म्हणजे जेव्हा कदाचित चुकीच्या गोष्टी घडतील तेथे तू मला ते चुकीच्या गोष्टीपासून मला लांब ठेव. म्हणजे अशा टेम्पटेशनपासून, अशा मोहापासून मला लांब ठेव, असं तो देवाला प्रार्थना करतोय. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. म्हणजे अशा चुकीच्या गोष्टी माझ्या अंगी जेव्हा येणार तेव्हा मी माझे शरीर, माझे मन शुद्ध ठेवण्याचा वरदान मी माझ्या देवाकडून मी या ठिकाणी रिक्वेस्ट करतोय. आणि मी दिवसेंदिवस आरोग्यदायी व उत्तम आयुष्य जगीन. अशा पद्धतीनं तो कुमार जो टीनेजर आहे तो आपल्या देवाला या ठिकाणी रिक्वेस्ट करतोय. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे बॉडी क्लीन म्हणजे काय, एक स्वच्छ शरीर. म्हणजे काय, म्हणजे आपल्या अंगी ज्या वाईट गुण येणार आहेत त्या वाईट गुणांपासून आपण आपलं मन हे, आपलं मनाचं शुद्धीकरण म्हणा, आपल्या शरीराचं शुद्धीकरण म्हणा, या गोष्टीपासून आपण आपल्या देवाकडे आपण प्रार्थना करतोय. अँड फिट फॉर लाईफ ईच डे म्हणजे काय, फिट म्हणजे या ठिकाणी आरोग्यदायी आणि उत्तम जीवन मी कसं जगीन, अशा पद्धतीनं तो टीनेज देवासमोर एक प्रेयर करतोय. You can see here the last stanza in this poem. When my teenage years are over, I know that I will see that life is live its very best with you walking next to me. या ठिकाणी लक्षात घ्या, when my teenage years are over म्हणजे आणि ज्यावेळी माझे जे टीनेज आहे म्हणजे माझं वय, हे जे कुमार अवस्थेचे जे माझं वय आहे हे जेव्हा संपेल तेव्हा मला त्या मोहातून बाहेर पडण्याची शक्ती मला देवानं दिली असेल आणि मला योग्य मार्ग कदाचित मला दिसेल. आय नो दॅट आय विल सी. आणि तेव्हा मला त्या गोष्टीची जाणीवसुद्धा होईल की आता मी बेस्ट वेवर मी आता उभा आहे. दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि हे देवा तुझ्यासोबत चालताना योग्य मार्ग मला दिसेल व मी एक उत्तम व आरोग्यदायी जीवन जगत असेल आणि याची मला जाणीवसुद्धा आहे, असं जो टीनेजर जो आहे तो आपल्या परमेश्वराला या ठिकाणी प्रार्थना करतोय. या ठिकाणी बघा,
लिव्ह इट्स व्हेरी बेस्ट म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन जगणे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि इथूनसुद्धा पुढं जो मार्ग मला या ठिकाणी दिसेल तो सुद्धा योग्य असणार. आणि अशा पद्धतीनं कवी जे मॉर्स यांनी ही खूप सुंदर कविता आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेली आहे, अ टीनेजर प्रेयर्स. आणि ती तुम्हाला लक्षात आलीच असेल.